हुतात्मा नगरी म्हाळुंगे पडवळ येथे जो 12 डिसेंबरचा कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल थोडं विश्लेषण करूया. हुतात्मा बाबूगणू सईद यांचा बलिदान दिवस म्हणजे स्वदेशी दिन हा 12 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहामध्ये आंबेगाव तालुका असेल, पुणे जिल्हा असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी साजरा होत असताना 12 तारखेला या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू सईद यांची 95वी जयंती पुण्यतिथी आणि देशभक्त अण्णासाहेब आवटे यांची संयुक्त पुण्यतिथी या ठिकाणी 12 डिसेंबरला साजरी होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पद्मश्री अर्जुन पुरस्कार विजेते ज्यांनी 1965च्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपले पाय गमावले असे पद्मश्री मुरलीकांत पेटकर हे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार होता असे स्वर्गीय सामाजिक कार्यकर्ते समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. परंतु 2 दिवसापूर्वी त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्या निधनाने म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थ असतील यांना खरंच शोक झाला आणि ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित ह्याच वर्षी दरवर्षीप्रमाणे ते उपस्थित राहायचे, परंतु यावर्षी ते उपस्थित राहू शकत नाही. तर त्यांना एक श्रद्धांजली कालच या ठिकाणी गावामध्ये शोकसभा घेतलेली आहे. पुन्हा एकदा बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजपासून हुतात्मा बाबूगणू युवा प्रतिष्ठान आयोजित बलिदान भूमी मुंबई ते जन्मभूमी म्हाळुंगे पडवळ असा पायी प्राणज्योत सोहळ्याचा आरंभ म्हाळुंगे पडवळ गावावरून हुतात्मा बाबूगणू यांच्या जन्मगावावरून होत आहे. मुंबईला या ठिकाणी संध्याकाळी सर्व प्रतिष्ठानचे 300 ते 400 कार्यकर्ते 10-15 गाड्या मुंबईला संध्याकाळी जाणार आहेत. आणि उद्या 11 तारखेला सकाळी 9 वाजता काळबादेवीला ज्या ठिकाणी बाबूगणूंचं बलिदान झालं त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम जंगी कार्यक्रम होऊन त्या ठिकाणी ज्योतीचं प्रज्वलन होणार आहे. आणि त्यानंतर ज्योत गुडबदेव डीपीवाडी या ठिकाणी चास्कर चाळीमध्ये ज्या ठिकाणी बाबूगणू तत्कालीन राहायचे त्या निवासस्थानामध्ये त्या ज्योतीचं त्या ग्रामस्थांतर्फे तिथालच्या रहिवाशांतर्फे पूजन होणार आहे. आणि त्यानंतर ज्योत ही कामगार मैदान परेल या ठिकाणी जाणार आहे. त्या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू यांचा अर्धाकृती पुतळा आहे आणि हा जो कलश घेऊन जाणार आहे त्या कलशाने जलाभिषेक त्या पुतळ्याला होणार आहे. मुंबईचे पोलीस विशेष महानिरीक्षक माननीय प्रवीण कुमार पडवळ साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी जलाभिषेक संपन्न होणार आहे. आणि त्यानंतर चेंबूर या ठिकाणी एज्युकेशन सोसायटीमध्ये हुतात्मा बाबूगणू पुण्यतिथीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी अजिंक्य पडवळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि त्यानंतर सह्याद्री मैदान टिळकनगर चेंबूर येथे या ठिकाणी ज्योतीचं स्वागत आणि ज्योतीच्या मुलांना कैलासवासी अनिल ठकूजी पडवळ यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानंतर चिरागनगर पोलीस स्टेशनच्या वतीने या ज्योतीचं स्वागत आहे. आणि त्यानंतर अभुदय शिक्षण संस्था संस्थापक RG हुले सर यांच्या शाळेतर्फे या ज्योतीची भव्यदिव्य अशी मिरवणूक संपन्न होणार आहे. आणि शाळेच्या मैदानावर पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे GSTचे जॉईंट कमिशनर IRS अधिकारी म्हाळुंगे पडवळ गावचे माननीय श्री अभिजित थोरात साहेब हे उपस्थित राहणार आहे. आणि यांच्या उपस्थितीमध्ये घाटकोपर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर हुतात्मा बाबूगणू बसस्थानक सरोदय या ठिकाणी नगरसेवक किरण भाऊ लांडगे आणि लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक ज्यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू बस स्थानक उभारलं असे दीपक बाबा हंडे यांच्या वतीने त्या ठिकाणी पूजन होणार आहे. आणि त्यानंतर सेक्टर 8ला सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू मैदानामध्ये भाऊबापकर मित्रमंडळ असेल, दिलीपराव घोडेकर असतील आणि तिथालचे सर्व ग्रामस्थ या ज्योतीचं स्वागत मोठ्या उत्साहात त्या मैदानात करणार आहे. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. कामोठे या ठिकाणी युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा बाबूगणू वाचनालय सेक्टर 17ला या ठिकाणी अमोलभाऊ सईद यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्या ठिकाणी ज्योतीचं भव्यदिव्य असं स्वागत आणि मिरवणूक संपन्न होणार आहे. आणि त्या ठिकाणी स्नेहभोजन घेतल्यानंतर ज्योत पुढे मार्गस्थ होणार आहे. आणि 12 तारखेला पहाटे 5 वाजता हुतात्मा राजगुरूंच्या वाड्यावर राजगुरुनगर ग्रामस्थांतर्फे या ज्योतीचं भव्यदिव्य असं स्वागत होणार आहे. त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे. आणि त्यानंतर मंचर गावामध्ये या ठिकाणी सुरुवातीलाच
जिव्हाळा परिवारातर्फे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं स्वागत होणार आहे. त्यानंतर पाटीलवाडा मंचर या ठिकाणी थोरात कुटुंबियांच्या वतीने या ज्योतीचं स्वागत, नाश्ता असा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर या ठिकाणी मंचर ग्रामस्थांच्या वतीने, मंचर नगर परिषदेच्या वतीने, सर्व पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी ज्योतीचं भव्य दिव्य असं स्वागत होणार आहे. आणि त्यानंतर संभाजी चौकामध्ये बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष नामदेव शेठ थोरात यांच्या वतीने स्वागत होणार आहे. आणि जाता जाता विविध मार्गे या ठिकाणी पिंपळगाव फाट्याव असेल या ठिकाणी ज्योतीचं स्वागत होणार आहे. आणि त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय येथे अण्णासाहेब आवटे कॉलेज आणि महात्मा गांधी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थी आणि सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक स्टाफ यांच्यातर्फे ज्योतीचं भव्य दिव्य असं स्वागत होणार आहे. आणि त्या ठिकाणी NCCच्या विद्यार्थ्यांतर्फे या प्राणज्योतीला NCCची मानवंदना भेटणार आहे. एकलैरे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ एकलैऱ्याच्या वतीने ज्योतीचं भव्य दिव्य असं स्वागत होणार आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर कळम गावामध्ये, कळम चौकामध्ये ज्योतीचं भव्य दिव्य असं स्वागत कळम ग्रामस्थांच्या वतीने होणार आहे. आणि पुढे आल्यानंतर रामवाडी, नांदूर, विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याला जागोजागी भव्य दिव्य असं स्वागत होणार आहे. आणि ज्योत 9:30 वाजता या ठिकाणी माळुंगे पडवळच्या वेशीपाशी येणार आहे. आणि त्या ठिकाणी रथामध्ये पद्मश्री मुरलीधर पेटकर यांचं स्वागत समारंभ आणि ज्योतीचं स्वागत सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हुतात्मा बाबूगणू विद्यालयाचे विद्यार्थी ढोल ताशाच्या लेझिमाच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ज्योतीचं आगमन या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू स्मारकामध्ये होणार आहे. आणि स्मारकात पूजन झाल्यानंतर या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू चौकामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये या ज्योतीचं स्वागत होणार आहे. आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि कार्यक्रम संपल्यानंतर पद्मश्री माजी सैनिक, अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यातले सर्व माजी सैनिक ड्रेसवर येणार आहेत. आणि त्या सर्वांच्या शुभ हस्ते या ज्योतीचं विलिनीकरण हुतात्मा बाबूगणू यांच्या निवासस्थानी जी ज्योत उभारण्यात आलेली आहे त्या ज्योतीमध्ये या ज्योतीचं, प्राणज्योतीचं विलीन माजी सैनिकांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. याची सर्व ग्रामस्थांनी, देशप्रेमी, हुतात्म्या प्रेमींनी नोंद घ्यावी आणि या कार्यक्रमात आपलं तन मन धनाने हिरारीने सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा अशी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. अमर रहे, अमर रहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.